गाईज, रात्रीचे वाजले 1 आणि आम्ही मेहंदी काढणार आहे आता. नमस्कार मंडळी. सो आपण आता कोण बनवतोय, उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करतोय मी. तोंडाला हे वाला हे बॅकला काढू. फ्रंटला मला नको एवढं भरलेलं. तर आमची नवरी झोपलेली आहे आणि आमचं मेहंदी काढायचं काम चाललेलं आहे. जर चुकून यांनी मेहंदी पुसली ना, यांचं काही खरं नाही. आता सामान आणायला, हिची संक्रांत आहे, तिलाच घेऊन चालले. लग्न आधीची संक्रांत करतात तो कार्यक्रम होता. सो आम्ही चाललेलो होतो गावात काही सामान वगैरे आणायला. सो दीदीला काही शॉपिंग करायची होती, ती आम्ही केली. मस्तपैकी आम्हाला काही साड्या वगैरे बघायच्या होत्या, त्या बघितल्या आणि दीदीला काही बांगड्या घ्यायच्या होत्या, त्या सुद्धा आम्ही घेतल्या. सो तुम्ही इथे बघू शकता, दीदी बांगड्या वगैरे ट्राय सुद्धा करून बघत होती. सो मस्तपैकी गावात वगैरे गेलो आम्ही. डेकोरेशनचं सुद्धा सामान घेतलं आजच्या कार्यक्रमासाठी. त्यानंतर घरी आलो आणि तुम्ही बघू शकता रांगोळी वगैरे काढत होतो आम्ही. सो एवढी काही खास जमली नाही आहे रांगोळी, बट तरी ठीक आहे, थोडा पटापटा घाईघाईमध्ये केलं. नाही, तिची आज संक्रांत आहे, लग्नाच्या आधीची. जिजून ते बाहेर आलेले, आम्ही तर व्हिडिओ नको जिजू असे बघते. काय करतीये? बस की ते दीदी आज तुला बघायला आले. आणि इथे बघू शकता मम्मी आणि काकी तयारी करत होत्या, चहा पाणी वगैरे त्याची तयारी करत होत्या. इथे सगळं हळदी कुंकू सगळं आम्ही रेडी करून ठेवलेलं होतं आणि थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला. सो दीदीची म्हणजे दीदीची नणंद होती, तर त्या दीदींनी मस्तपैकी सुंदर असा कार्यक्रम केला. ते शिदोरी वगैरे ते दिलं आणि तुम्ही बघू शकता हे मी डेकोरेशन केलेलं होतं, छोटे छोटे पतंग्स वगैरे आणून. सो त्यानंतर दीदींनी मस्त मम्मीला काकीला हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. हाय करा. सो हे होते माझे जीजू आणि ते मला विचारत होते, तू आज पण व्लॉग बनवणार आहेस का? सो त्यामुळे मी त्यांना घेतलं होतं व्लॉगमध्ये. आणि त्यानंतर मम्मीनी तिळगुळ वगैरे दिलं सर्वांना आणि मस्तपैकी सुंदर असा कार्यक्रम झाला होता. आणि त्यानंतर आमच्याकडे आहे अशी परंपरा की टोपी आणि उपरणं देतात. तो कार्यक्रम पण खूप सुंदर झाला. काकांना टोपी उपरणं दिलं. त्यानंतर मस्तपैकी फोटो सेशन झालं फॅमिलीचं. सुंदर असा कार्यक्रम झालेला होता. आणि ही बघा, हिला व्लॉगमध्ये यायचं आहे म्हणून फक्त अशी उभी राहिली रांगोळी समोर येऊन. सो त्यानंतर होता नाश्त्याचा टाईम. सुंदरपैकी असं नाश्ता आणलेला होता आम्ही, तर त्याचीच मम्मी आणि काकी तयारी करत होत्या. गुलाबजाम समोसे वगैरे भारी भारी होतं मस्तपैकी. सो आणि माझं काम चालू होतं व्लॉग बनवायचं फक्त. आणि इथे बघू शकता मस्तपैकी नाश्ता वगैरे देत होती मम्मी आणि काकी. आणि दीदीला भेटलेलं होतं एवढं सुंदर सुंदर असं सामान. सो ते देतात ना मेकअपचं वगैरे, ते भेटलेलं होतं आणि संक्रांतीची ब्लॅक कलरची साडी भेटलेली होती. आणि इथे मध्ये आम्ही टाइमपास करत होतो फक्त दोघीजणी. त्यानंतर आमचा अथर्व भाऊ सुद्धा तिळगुळ देत होता सगळ्यांना. आणि हे बघा, तिळगुळ दिल्यानंतर हा भाऊ मध्ये येऊन मस्त खातोय लपून लपून. चालू खातोय हा लपून लपून. आणि त्यानंतर काही नाही, आम्ही फक्त असं टाइमपास व्हिडिओज वगैरे बनवले. यांना तर खूप हौस आहे व्लॉगमध्ये येण्याची. आणि त्यानंतर काकांनी आणि पप्पांनी सुद्धा जिजूंना टॉवेल उपरणं ते दिलं. काय देत आहे हे? शिदोरी. कॉन्टेंटसाठी. आणि अथर्व भाऊ ते शिदोरी देत होते दीदीची. बघा कसं जातोय जिजूंजवळ. त्याला बोलत होतो डोक्यावर घे, पण तेवढा लाजत होता ना, तो गेला आणि डायरेक्ट जिजूंच्या हातातच दिला.
सो इथे दोघं जण लाजत होते फोटो काढण्यासाठी. तर त्यानंतर आम्ही फोटो सेशन केलं आणि रात्री आमच्या मॅडमची फर्माईश होती की नेल आर्ट करायचं. सो दीदीचं मी नेल आर्ट वगैरे केलं आणि खूप सुंदर नेल आर्ट झालेलं होतं. तिला तर खूपच आवडलं. सो मी क्लिप्स म्हणजे फोटोज टाकेलच नेल आर्टचे. सो थँक यू फॉर वॉचिंग.